नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघू शकता आलेलो आहे मी शेळ्या चारण्यासाठी आणि त्या शेळ्या मागे राहिल्या होत्या तर त्या पळत पळत येत आहेत। दररोजच्या सारखंच मित्रांनो माझ्यासोबत माझी कुत्री शुभ्रा आलेली आहे, नाही राणी आलेली आहे। तर शुभ्रा आज घरी राहिलेली आहे आणि राणी आलेली आहे। तर तुम्हाला दाखवतो राणी कुत्री ही आहे भावांनो राणी। तर माझ्याकडे 3 कुत्रे आहेत, म्हणजे 2 कुत्रे आणि 1 कुत्र। तर कुत्र्याचं नाव आहे मोत्या, एक कुत्री आहे तिचं नाव शुभ्रा आहे आणि ही एक कुत्री आहे हिचं नाव राणी आहे। तर बघू शकता मित्रांनो माझ्या घरचे एक ना एक कुत्रा शेळ्यांकडे येतेच, राणी शुभ्रा नाहीतर मोत्या। ती म्हणजे शेळ्या चारायला मला सोबती येतात। माझे बाबा शेळ्या चारत असले तर त्यांना देखील सोबती येतात, भाऊ शेळ्या चारत असला त्याला देखील सोबती येतात। भावांनो आपल्या शेळ्या गेलेल्या आहेत या आयचनामध्ये। तर हे बघा हे जे झाड आहे तर या झाडाला खरपडी म्हणतात। तर यांना फुलं सुरू झालेली आहेत, त्याच्यामुळे ही शेळ्यांची जात जी आहे थोडी पुढं पळत राहती। पाला मेला काही खात नाही, फक्त फुलंच खात असती। तर बघू शकता जास्त काही फुलं नाही आहेत, मात्र थोडे त्यांना खाऊ वाटत आहे, त्याच्यामुळे त्या पुढे जात आहेत। पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळे मित्रांनो मी घेतलेली आहे छत्री, कारण की पाण्याचं कधीही पाणी येऊ शकते आणि आजकाल पाणी जे जास्त येईच न झाले तरी देखील आपण आपली छत्री आणावी। बघा मित्रांनो असं जंगल आहे आणि याच्यामध्ये मी शेळ्या चारत असतो, बघू शकता। बघा भावांनो असं पाणी आहे आणि दरवर्षी पाणी तर फार जास्त वाहतं या दऱ्यानं, मात्र यावर्षी तितकं काही पाणीच पडत नाहीये। तर पाणी पडत नसल्यामुळं काय जास्त पाणीच वाहत नाहीये, बघू शकता, नाहीतर भरभरून पाणी वाहायचं हे दरा। सध्या भावांनो माझ्या शेळ्या चरत आलेल्या आहेत दर्यामध्ये, बघू शकता। हे इकडून दरा आहे, तर दर्यात इकडे खाली पाणी जाते आणि इकडून एक दरा येतो, त्याच्यानंतर इकडून एक दरा येतो, बघू शकता। आणि या दर्यामध्ये मित्रांनो कड्यानं भरपूर असे लेंड्यांचे झाड आहेत, बघू शकता तुम्ही। फारच सुंदर असे लेंड्यांचे झाड आहेत आणि वारं सुटलेलं आहे, बघा सगळीकडून लेंड्यांचे झाडच आहेत मित्रांनो। इकडे देखील तुम्हाला लेंड्यांचे झाडच दिसतील, त्या तिकडे देखील लेंड्यांचे झाडच दिसतील आणि इकडे देखील लेंड्यांचे झाडच दिसतील तुम्हाला। मात्र मित्रांनो या दर्याचं नाव कुंड आहे, कुंड। तर पहिल्यांदा या दर्यामध्ये फार म्हणजे उन्हाळ्यापासून पाणी जायचं, गुढीपाडव्याच्या पुढे देखील पाणी जायचं या दर्यामध्ये, मात्र आता काही तितकं जास्त पाणी जात नाहीये। तर तुम्हाला दाखवतो ती जागा की कुठं पाणी जास्त राहायचं। हे बघा भावांनो, तर यानं पाणी वाहत आहे आणि यावर्षी काय जास्त पाणी वाहतच नाहीये, नाहीतर दरवर्षी पाणी जे आहे भरपूर वाहायचं आणि लय खतरनाकपैकी जास्त भडभड पाणी वाहायचं। यावर्षी पुरं देखील गेले नाहीयेत, बघू शकता। आणि ही जागा नाहीये, ही तर पावसाळ्यात पाणी वाहणारी जागा आहे जास्त भरभरून। आणि ही आहे मित्रांनो उन्हाळ्यात देखील गुढीपाडव्याच्या पुढं पाणी राहायचं इथं ती जागा, मात्र ही सगळी गाळून गेलेली आहे, इकडून तिकडून सगळा चिखल झालेला आहे। त्याच्यानंतर दुसरी एक जागा आहे, तुम्हाला दाखवतो, इथंच आहे, हे बघा। इथं देखील पाणी राहायचं उन्हाळ्यात गुढीपाडव्याच्या पुढं देखील, मात्र आता राहत नाहीये। तर बघू शकता हे देखील कोण उपसलेलं नाहीये इरा। तर इथं पाणी राहायचं, शेळ्या बी पी जाई, माणसं देखील पी जाई पाणी। आणि आणखीन एका जागी आहे तिकडं, मात्र तिकडं माझ्या शेळ्या गेल्या तर तुम्हाला दाखवतो। ते तिथं देखील एक इरा आहे, तिथं देखील गुढीपाडव्यापासून पाणी राहते। भावांनो माझ्या शेळ्या 2 मिनिटातच हरवलेल्या आहेत। तर माझ्यासोबत हे बोकडच आहे एकटाच। तर हे जे बोकड आहे तिकडं जाईल, तिकडं शेळ्या आहेत। तर त्या बघा त्या तिकडे गेलेल्या शेळ्या, हे बघा इकडे गेलेल्या या दर्यामध्ये, त्या तितक्या लांब। भावांनो माझ्या शेळ्या तिकडंच जात आहेत की जिकडे गुढीपाडव्यापासून उन्हाळ्यात देखील पाणी जाते। तर तुम्हाला दाखवतो ती देखील जागा, तिथं जास्तीत जास्त पाणी राहते भावांनो। आपण शेवटी भावांनो आलेलोच आहे त्या जागी। तर बघू शकता हे एक इरा आहे आणि हे पवळीच्या खालून विरा आहे भावांनो। तर या इऱ्यामध्ये गुढीपाडव्याच्या पुढपासून पाणी राहते, इथं बघू शकता असा इरा केलेला आहे। तर हे इरा बुजला होता, पौळ घातली होती तेव्हा,
तर लोकांनी खाली केला होता आणि हे खाली केलेला इरा परत बुजला गेला आणि परत कुणीतरी वरी इरा केलेला आहे आणि इथंच सर्वात जास्त पाणी राहत आहे। उन्हाळ्यात देखील इथं काय तितकं राहत नव्हतं, इथंच राहत आहे। भावांनो मी आलेलो आहे आता दगडाईमध्ये, तर बघू शकता म्हणजे इथं दगड आहेत, तर जरा 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 फुटके 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 दगड आहेत, बघू शकता तुम्ही, एकच नंबर दिसत आहेत। आणि माझ्या शेळ्या पुढे 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 जात आहेत, तर त्या कशामुळे जात आहेत? खरपडीचे फुलं खाण्यासाठी तितक्या लांब गेलेले आहेत तिकडे। आणि दगड मित्रांनो असे आहेत, बघू शकता हे असे दगड आहेत, फारच सुंदर दिसत आहेत। इथं भावांनो माझी शेळी पाणी पित आहे, बघू शकता इथं पाणी पिऊन झालेलं आहे। सध्या भावांनो आपल्या शेळ्या इथं चरत आहेत, आयचनामध्ये गेलेले आहेत आणि बघा आमचं इकडचं जंगल किती घनदाट आहे, बघू शकता फारच घनदाट जंगल आहे। सध्या भावांनो आपण फार दर्यामध्ये आलेलो आहे आणि आपल्या शेळ्यानेच घेऊन आलेली आहे मला आणि आता चरत आहेत। बघा ही ढोनाडी शेळी आहे, ही देखील पाला खात आहे आणि बाकीच्या सगळ्या शेळ्या पाला खात आहेत। आता भावांनो आपण आलेलो आहे जंगलाच्या अतिशय म्हणजे अतिशय मध्यभागी आणि भावांनो हे एक तळ आहे, बघू शकता तळ भरलेलं आहे आणि इकडून तिकडून बघा येळूचे झाड आहेत, बघू शकता सगळीकडून येळूच येळू आहे। तर या दर्याला कुंड म्हणतात, ते बघू शकता ते पिपळा झाड आहे म्हणून याला पिपळदरा देखील म्हणतात। सध्या भावांनो मी तळ्याच्या फारच जवळ आलेलो आहे, बघू शकता हे तळ आहे असं भरलेलं आहे भावांनो, बघून घ्या फारच सुंदर आणि येळू मिळूचे झाड आहेत, फारच सुंदर वातावरण आहे बघू शकता। आणि पिपळाच्या झाडावरती पोपट ओरडत आहेत का कोणते पक्षी ओरडत आहेत माहित नाही मला।
बघा भावांनो, असं तळ आहे, मी तळ्याच्या फार जवळ आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवतो की तळ्यामध्ये पाणी उतरत आहे कसं. हे बघू शकता मित्रांनो, हे तर पाझरे आणि या पाझऱ्यांनी दर्यामध्ये पाणी उतरत आहे. बघू शकता, म्हणजे दर्यामध्ये नाही तळ्यामध्ये. हो हे बघा, हे असे पाझरे आहेत. तर हे दर्यामधून आलेले पाझरे आहेत आणि हे तळ्यामध्ये उतरत आहेत बघा. आणि त्याच्यामुळे हे तळ असं भरलेलं आहे. खूप सूक्ष्म पाझरे आहेत हे, बघू शकता असे आलेले. त्या भावांनो, माझ्या शेळ्या थोड्या पुढे आल्या होत्या आणि मी देखील आता तळ्यापासून थोडं पुढे आलेलो आहे. आणि दर्यामध्ये डुकरं राहू शकतात, कारण की दरा जे आहे फारच सुंदर आहे आणि घनदाट देखील असल्यामुळं डुकरं राहतात. तर बघू शकता भावांनो, असे येळूचे झाड आहेत, भरपूर असे सुंदर येळूचे झाड आहेत. तर या येळूची काठी करतात ते तुम्हाला माहीत आहे, सांगण्याची काही गरज नाही आहे, मात्र तरी देखील सांगितलेलं आहे. आणि इथलचा येळू कोणतरी तोडलेला आहे, त्या तिथं येळू होता आणि हे आता असा वाळून गेलेला आहे. बघू शकता भावांनो, आपण म्हणजे आम्ही सध्या आलेलो एका दुसऱ्या दर्याने आहे आणि जात एका दुसऱ्या दर्याने आहे. कारण की या दर्याला दोन दरे मिळलेले आहेत, तिकडून एक येतो आणि इकडून एक येतो. तर मी तिकडून आलो आणि इकडून असं जात आहे. आणि त्या तिकडं खालून देखील भरपूर दरे फुटलेले आहेत, मात्र ते पिपळापासून येत नाहीत, ते पुढे येतं तिकडं. भावांनो, आता आम्ही दर्यातून बाहेर निघलेलो आहे. तर बघू शकता, हे इकडं दरा आहे मागं आणि इकडं रफाडच रफाड आहे. तर घराकडती म्हणजे शेळ्या चारत चारत न्यायच्या आहेत. आता शेळ्या जातात चरत चरत चरत. सध्या भावांनो, फारच सुंदर हवा सुटलेली आहे आणि इथं अतिशय रफाड असल्यामुळं दर्यात सुद्धा इथं हवा येत आहे. तर आम्ही दर्यातच आहे आणि दर्यात देखील इथं रफाड असल्यामुळं फार सुंदर अशी हवा लागत आहे. सगळीकडून झाडं आहेत भावांनो, त्याच्यामुळं शुद्ध आणि फारच सुंदर हवा आहे, थंडीगार. माझ्या काही शेळ्या त्या तिकडे गेलेल्या आहेत आणि काही शेळ्या इथं खरपडी खात बसलेल्या आहेत. तर इथं एक काळी नावाची शेळी आहे, मोरणी नावाची शेळी आहे आणि टिकू आता जात आहे तिकडं त्या शेळ्यांकडती. तर बघा कशा खाता येतात माझ्या लाडक्या शेळ्या. बाकी भावांनो, आज मी काय केलेलं आहे, माझ्या शेळ्यांच्याच मनावर चरायचं म्हणलेलं आहे आणि शेळ्यांनी जे आहे तर स्वतःच्या मनावर चरत आहेत. जास्त काय त्रास तर देत नाही आहेत, मात्र थोडं थोडं पुढे 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 चरतच राहत आहेत. म्हणजे एका जागी चरतच नाही आहेत.
तरी खूप फिरलेल्या आहेत आज शेळ्या, कारण की त्यांच्या मनावरती मी चरू देत आहे त्यांना आज. तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे स्किप करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला की नाही ते मला कमेंट करून सांगा.